गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत करतो या ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आज चाललोय गोकुळला. आणि गोकुळ इकडनं 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर गोकुळ आहे. आणि तुम्ही तर थंडी बघू शकता, इकडे थंडी भरपूर आहे. माझ्या तोंडातून अक्षरशः वाफा निघतात. आणि आज आम्ही चाललोय गोकुळला आणि गोकुळधाम आम्ही बघणार आहे तिकडे. आणि पहिला आम्ही आधी सुरुवातीला आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्ता करून झाल्यावरती आम्ही गोकुळला निघणार आहे. आणि गोकुळ तिकडे आम्ही बघू, तिकडे आम्हाला दर्शन काय बघायला भेटतंय. तर आम्ही गोकुळला निघतो इकडनं. आणि तुम्ही इकडे थंडी बघू शकता, थंडी तर भरपूर आहे. इथं तुम्ही बघू शकता, इथं हे मथुरा आहे. आम्ही मथुरामध्ये थांबलोय. मथुरामध्ये आहे, आज दिवस तिसरा आहे मथुरामध्ये. तर आम्ही इकडनं गोकुळला जायला निघणार आहे. गोकुळचे दर्शन घेणार आम्ही तिकडे. तिकडे नंतर पुढचा प्लॅन बघूया काय आहे तिकडे. तर आम्ही तुम्हाला भेटू तिकडे गोकुळला. बाय बाय. मित्रांनो, आम्ही निघालोय गोकुळला जायला. आणि आम्ही पहिला दिवस सुरुवातीला नाश्ता करणार आहे. नाश्ता करून झाल्यावरती आम्ही गोकुळला निघणार आहे. तर थंडी बघू शकता किती आमची अवस्था झालेली थंडीने. भरपूर अवस्था बेकार झाली थंडीने. आणि भरपूर थंडी इकडे भरपूर बघू शकता तुम्ही. इकडचं तुम्ही क्लायमेट बघू शकता बाहेर. आता आम्ही निघतोय इकडं नाश्ता करायला. नाश्ता करून झाला आम्ही निघू गोकुळला जायला. तेव्हा तिकडं पुढचा प्रवास आपण तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता तुम्ही किती थंडी वाजते आम्हाला. थंडी भरपूर. चारों तरफ कोरा ही कोरा आहे. समोरचं घरच दिसत नाही, एवढी थंडी इकडे. मला दुःख झालं नाही. इथं दाखव, इथं दाखव. आणि आता चाललोय गोकुळला. गोकुळ धामाचे दर्शन घेणार आहे. थोडं लांब आहे, ते भरपूर आहे इकडे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आम्ही आलो आता गोकुळ धाममध्ये. आणि आम्ही आता चाललोय गोकुळ घाटला. आणि थंडी बघू शकता, भरपूर थंडी इकडे. अक्षरशः फाटलेली आहे, थंडी भरपूर आहे इथे. आम्ही चाललो आता गोकुळ घाटला. आणि तिकडनं आम्ही गोकुळ धामला जाणार आहे. चला. से मिलने के लिए कौन आए? भक्त कैलाश पर्वत को छोड़कर भोलेनाथ। तो आज आप सबका जो स्वरूप है वो पार्वती और भोलेनाथ का स्वरूप है, क्योंकि स्वयं कैलाश पर्वत के ठंडे से राजगीर से कन्हैया से मिलने के लिए स्वयं कैलाश पतिनाथ पधारे हैं। बोलो भोलेनाथ की जय। जब आप मंदिर में प्रवेश करेंगे तो अपनी 16 पीढ़ी, 14 पीढ़ी, 7 पीढ़ी, 18 पीढ़ी मनुष्य को याद नहीं होता है, लेकिन जो अपने नाम के पीछे जो टाइटल लगाते हैं, और अपन जो गंगा जी जाते हैं पिंडदान करते हैं तो क्या बोलते हैं? पितृ देवो भव। क्या बोलते हैं? तो उनका नाम लेते हुए चलना। दूसरा बोलना मातृ देवो भव, जिसने अपन को जन्म दिया है। तीसरा पितृ देवो भव, गुरु देवो भव। इन सबको याद करते हुए अपन को मंदिर में प्रवेश करना है। उनका नाम लेने से अपन को 7 पीढ़ी, 14 पीढ़ी को तीर्थ कराने का फल मिले, और अपन को भजन पुण्य का फल मिलता है। बोलो यमुना मैया की। मोबाइल कैमरा कोई चलाना नहीं, कोई भी इलेक्ट्रॉनिक आइटम मंदिर में यूज करने को अलाउड नहीं। चप्पल जूता एक साइड में उतारना, यहाँ से हाथ धोना, थोड़ा जल लेना, शरीर पे छींटा लगा। चलो राधे राधे बोलो। राधे राधे। मित्रांनो, आमचं गोकुळधामचं दर्शन झालेलं आहे. फोन आलाव नाही आतमध्ये तिकडे. तर आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलोय. आणि आम्ही आता चालू रमण रेतीला. तिकडे श्रीकृष्णाने माती खाल्लेली तिकडे. मेल वर्जन मोर म्हणजे मेल झाला की फिमेल आहे. ही आता उभी आहे ना, फिमेल. मित्रांनो, आम्हाला मोराचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं मोर.
आम्ही रमारतीला चालू, आम्हाला वाटेत आम्हाला मोर बघायला भेटलं, तर आम्ही चालू आता मोर बघून. आता खूप छान भारी मोर बघायला भेटला आम्हाला. चला जाऊया आपण रमारतीला. ब्रह्मांडघाटला. रमादेवी मंदिर बंद आहे, आम्ही चालू आता ब्रह्मांडघाटमध्ये. इथं ब्रह्मांडघाटला चाललो सगळं. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे ब्रह्मांडघाटला. तर हे भावा लक्ष ठेव. थंडी इथं अजूनही थंडी आहे. दुपारचे 3 वाजायला आलेत आणि भरपूर थंडी इकडे. आणि आता चाललो आम्ही ब्रह्मांडघाटला. सगळेजण बघू शकता सगळ्यांची हालत कशी आहे. तर आम्ही आता चाललो आहे ब्रह्मांडघाट. ब्रह्मांडघाटच्या गेटवर आम्ही आलो. आता ब्रह्मांडघाटच्या गेटवर आम्ही जातोय आज ब्रह्मांडघाटकडे. मित्रांनो आम्ही आलो आहे ब्रह्मांडघाटला. बघू शकता पाठीमागे ब्रह्मांडघाटला मी आलो. आमचं दर्शन झालं ब्रह्मांडघाटचं. आणि इथं पाठीमागे ब्रह्मांडघाटचं मंदिर आहे इकडे. तर आम्ही आता इथं फोटो काढतो थोडा आणि आम्ही निघतो इकडनं फोटो काढून झाल्यावर. तर मस्त दर्शन झालं ब्रह्मांडघाटचं. बघू शकता तुम्ही इकडं ब्रह्मांडघाट पाठीमागे. आता आम्ही आलो रमणरेतीला. रमणरेतीला इथं आम्ही दर्शन करायला आलो. रमणरेती भगवानचं तिथं श्रीकृष्णाने माती खाली होती, त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. तर आता आम्ही बघूया पुढे रमणरेतीचं दर्शन घेऊया. आम्ही आलो रमणरेतीमध्ये आणि रमणरेतीमध्ये खूप मजा केली. आणि इकडं आम्ही मातीमध्ये आम्ही खेळलो. रमणरेतीमध्ये खूप मजा आली. इथं मातीमध्ये बघू शकता तुम्ही किती जण इथं रमणरेतीमध्ये खेळत आहेत.
खूप आनंदाने इथं रमण रेतीमध्ये खेळतात, खूप आनंदाने. आणि इथं मजा आली आम्हाला रमण रेतीमध्ये. मातीने आपण खेळत होतो, घरबीर बनवत होतो मातीने आम्ही. खूप मजा आली इकडे. आणि आता आम्ही चाललो आता बघू. मित्रांनो, आम्ही आमच्या रूमवरती आलो आहे हॉटेलवरती. आणि थंडी एवढी होती की आम्हाला जास्त फिरायशी वाटलं नाही, की भरपूर जणांची अवस्था वेगळी झाली होती एकदम थंडीने. आणि आमच्या रूमवरती आलो आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल गोकुळचा तर नक्की लाईक करा.